डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पीस प्राइज मिळायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती, पण त्यांना तो मिळाला नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले. त्यांनी ते अनेक वेळा बोलून देखील दाखवलं, पण शेवटी त्यांनी काय केलं तर व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष होते निकोलस मादुरो त्यांना उचललं आणि व्हेनेझुएलाचे जे विरोधी पक्ष नेत्या होत्या त्या होत्या मारिया मचाडो, ज्यांना मागच्या वर्षी नोबेल पीस प्राइज मिळालेला होता. त्या मारिया मचाडो डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितलं की नोबेल पीस प्राइजचे खरे हक्कदार तुम्हीच आहात, त्यामुळे माझं पीस प्राइज मी तुम्हाला देते. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ते पीस प्राइज ठेवून घेतलं. त्यामुळे नोबेल शांतता पुरस्कार आता डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालाय असं म्हणायला हरकत नाही, कारण ते सारखं म्हणत असतात की मी 8 युद्ध थांबवली. आता मुद्दा असा झालाय की डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड पाहिजे आणि त्या मुद्द्यावर त्यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांना एक पत्र लिहिलंय आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मी तुम्हाला पीस प्राइज मागितलं, तुम्ही मला दिलं नाही. आता जगामध्ये शांतता नांदावी यासाठी मी काहीही करणार नाही, ती माझी जबाबदारी नाही. त्यामुळं आता तुम्ही आहे आणि तुमचं पीस प्राइज आहे, तुमचं तुम्ही भोगा. म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प या लेवलला येऊन पोहोचलेत की त्यांना ग्रीनलँड घ्यायचा आहे, दांडगावा करून गुंडागर्दी करून घ्यायची आहे आणि त्यासाठी ते काहीही करून जस्टिफाय करतायत. त्यांनी लेटरमध्ये काय काय लिहिलंय ते जर ऐकलं तर तुम्ही अक्षरशः हसाल. एखाद्या देशाचा प्रमुख अशा पद्धतीचं लेटर लिहित असेल तर त्याला आपण इतकं हसू, पण ह्या डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांनी काय लिहिलंय ते बघूया, पण त्या अगोदर बघूया की ग्रीनलँडचा नक्की मॅटर काय आहे. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. ट्रम्पचं लेटर बघूया, पण त्या अगोदर बघूया ग्रीनलँड कुठं आहे. ग्रीनलँड आहे उत्तर अमेरिका खंडाच्या वरच्या टोकाला आणि या ग्रीनलँडवर खरा हक्क आहे तो डेन्मार्कचा, कारण डेन्मार्क तिथं अगोदर पोहोचलेला होता. त्यामुळे डेन्मार्कचा तिथं हक्क आहे आणि अमेरिकेला हा ग्रीनलँड हे संपूर्ण बेटच हवा आहे. कारण अमेरिकेला असं वाटतं की जर अमेरिकेनं हे बेट घेतलं नाही किंवा हे मोठा जो खंड वजा एक प्रांत आहे हा सगळा जर घेतला नाही तर उद्या येऊन रशिया तो काबीज करेल किंवा चीन येऊन काबीज करेल. अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांना काहीतरी भीती घालायची आहे आणि हा ग्रीनलँडचा संपूर्ण पट्टा अमेरिकेला जोडायचा आहे. यासाठी ते काहीही सांगायचं कारण देत आहेत, पण ते ऐकायला जगात आता कुणी तयार नाही, कुणीही हे मान्य करायला तयार नाही. विशेषतः युरोपियन युनियन मधले म्हणजे युरोपमधले अनेक देश आहेत ते डेन्मार्कच्या बाजूने आहेत. डेन्मार्क हे सुद्धा युरोपातलं एक राष्ट्र आहे. त्यामुळे ते सगळे देश एकत्र आलेत आणि तेही डोनाल्ड ट्रम्प यांना मान्य नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे एक तर आम्हाला तुम्ही ग्रीनलँड विकत द्या, जर विकत देत नसाल तर आम्ही ते शस्त्रबळावरती घेतो, म्हणजे आमचे सैन्य तिथं उतरवतो. आणि त्या दृष्टीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं सैन्य तिथं हलवायला सुरुवात देखील केलेली आहे. म्हणजे तिथं जो अमेरिकेचा बेस आहे तो 1952 पासून ज्या वेळेला कोल्ड वॉर चालू होतं तेव्हापासूनचा बेस आहे, तिथं अमेरिका आता आपलं सैन्य आणायला सुरुवात केलेली आहे. या मुद्द्यावर मग युरोपियन युनियन मधले अनेक देश आहेत ते म्हणतात की वेळ पडली तर आम्ही डेन्मार्कला मदत करू अमेरिकेच्या विरोधात. अर्थात यांच्यात कुणाच्यातही एवढा दम नाही की अमेरिकेच्या विरोधात जाऊन ते डेन्मार्कला मदत करतील किंवा अमेरिकेच्या सैन्याच्या समोर उभं सुद्धा राहू शकतील. कुठल्याही युरोपियन राष्ट्रामध्ये एवढा दम नाही. अनेक राष्ट्र यामध्ये उसना आव आणायचा प्रयत्न करतायत आणि डेन्मार्कला सपोर्ट देखील करतायत. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी यांच्यावरती 10% टॅरिफ लावलाय, म्हणजे यांचे जे इम्पोर्ट अमेरिकेत होतात त्याच्यावरती 10% टॅरिफ लावलाय. तर आता लगेच यांच्यामध्ये दुफळी माजलेली आहे. हंगेरी याच्यामधून फुटलेला आहे. त्यामुळे झालंय असं की डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की या जून महिन्यापर्यंत जर तुम्ही डील करून दिली नाही ग्रीनलँडसाठी तर मी टॅरिफ 25% वाढवणार. आता डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ हे शस्त्र तुम्हाला माहितीच आहे काय आहे आणि त्याचा ते वापर कसा करतात. पण इथं नाटो नावाची जी संघटना आहे ज्यामध्ये अमेरिका आणि युरोपमधले सगळे राष्ट्र आहेत, या नाटोचा एक उद्देश असा आहे की कुठल्याही राष्ट्रावरती जर हल्ला झाला तर, म्हणजे आर्टिकल 5 आहे, कुठल्याही राष्ट्रावरती जर हल्ला झाला तर तो संपूर्ण नाटोवर हल्ला आहे असं समजून संपूर्ण नाटो मधले सर्व जे काही देश आहेत ते सगळे त्या देशावर हल्ला करतील. पण आता इथं प्रॉब्लेम असा आहे की डेन्मार्क देखील नाटोमध्ये आहे, अमेरिका देखील नाटोमध्ये आहे. त्यामुळे अमेरिकेने जर डेन्मार्कच्या भूमीवर हल्ला केला तर मग त्याला विरोध कोण करणार आणि इथल्या देशांना कोणाच्याही विरोध करायचा दम नाही. त्यामुळे या लोकांनी आता तिथं मिलिटरी आम्ही डिप्लॉय केलंय असं सांगितलंय. जे डेन्मार्कचे मिलिटरी लीडर्स आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही ग्रीनलँडमध्ये आमचं सैन्य पाठवलंय. आता सैन्याचा आकडा जर ऐकला तर तुम्ही हसाल. त्यांनी पाठवले 100 सैन्य. 100 सैन्य तिथं डेन्मार्कमध्ये आता मिलिटरी एक्सरसाइज करते. त्यांच्याबरोबर जर्मनी, फ्रान्स आणि पोलंडचं सैन्य तिथे मिलिटरी एक्सरसाइज करतंय असं ते सांगतायत. म्हणजे एकूण सैन्याचा आकडा जवळजवळ 150च्या घरात आहे. 150 फक्त सैन्य तिथं ग्रीनलँडमध्ये उतरलेलं आहे. तेवढी तर अमेरिका फक्त तिथे विमानं उतरवेल इतकी अमेरिकेची ताकद आहे. आणि अमेरिकेच्या सैन्यबळापुढे हे 150 सैन्य काय करू शकणार आहे. म्हणजे अमेरिकेने जर ठरवलं तर एका रात्रीत नव्हे अर्ध्या तासात ते ग्रीनलँड सगळा काबीज करू शकतात. अशी परिस्थिती असताना देखील यांची मजबुरी आहे की आम्ही काहीतरी विरोध करतोय असं त्यांना दाखवावं लागतंय. दुर्दैवानं डोनाल्ड ट्रम्प यांची जी ही गुंडगिरी आहे याच्या समोर उभा राहील असं जगात कुठलाही देश नाही आणि हे जगाचंच दुर्दैव आहे
या युरोपियन राष्ट्रांची मजबुरी आहे ती वेगळी, पण इतर देशांना त्याच्यामध्ये भाग देखील घेता येत नाही, हे देखील यातलं एक दुर्दैव आहे. त्यामुळे आणखी एक महिनाभराचा प्रश्न आहे. महिना 2 महिन्यात डोनाल्ड ट्रम्प शस्त्रबळाच्या मार्गाने किंवा कुठल्याही इतर मार्गाने ग्रीनलँड हे जिंकून घेतीलच. त्याला कुणीही अडवू शकणार नाही, कारण त्यांचं ठरलंय की यांची ही टर्म कंप्लीट व्हायच्या अगोदर ग्रीनलँड घ्यायचं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांना लेटर काय लिहिलंय ते बघूया. आता नॉर्वेचा इथं डायरेक्ट काही संबंध नाही. ग्रीनलँड हे डेन्मार्कचं एक बेट आहे. नॉर्वेनं फक्त त्याला पाठिंबा दिलाय. त्यांनी नॉर्वेवरती टॅरिफ लावलाय. नॉर्वेला त्यांनी एक पत्र लिहिलंय, त्यामध्ये म्हटलंय की तुम्ही मला नोबेल पीस प्राइज दिलं नाही. खरं तर नॉर्वेमध्ये जी संघटना आहे, नॉर्वेमध्ये जी नोबेल कमिटी आहे, ती कमिटी ही बक्षिसं द्यायचं काम करते. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की तुम्ही मला पीस प्राइज दिले नाही, शांतता पुरस्कार दिला नाही, त्यामुळे आता युद्ध थांबवणं वगैरे काय माझी जबाबदारी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे 8 युद्ध मी थांबवून सुद्धा तुम्ही आजपर्यंत मला पुरस्कारासाठी कन्सिडर केलं नाही. त्याच्यानंतर ते म्हणतात की रशिया, चीन सारखे देश येऊन हे सगळं काबीज करतील आणि त्याला कुणीही थांबवू शकणार नाही. अमेरिका सोडून कोणाच्या तेवढा दम नाही. डोनाल्ड ट्रम्प वर नॉर्वेला असं म्हणतात की तुमचं जर बेट असेल तर तुमच्याकडे काही कागद असतील तर दाखवा. म्हणजे तुमच्याकडे ओनरशिपचा अधिकार कुठून आला? तुम्ही ही बेट कशावरनं ओन करताय? म्हणजे तुमचा मालकी हक्क काय आहे? तुम्हाला कागद कोण लिहून दिला? म्हणजे अक्षरशः हसण्यासारखी परिस्थिती आहे. त्यानंतर ते असं म्हणतात की तुमची काही जहाजं या बेटावरती जाऊन अगोदर पोचली आमच्यापेक्षा, म्हणजे बेट तुमचं झालं काय, वगैरे वगैरे असे डोनाल्ड ट्रम्प यांचे तर्क आहेत. थोडक्यात काय, त्यांना असं म्हणायचं की ग्रीनलँड मला हवाय आणि ते मी चांगली कारणं देऊन मिळवेन किंवा वाईट कारणं देऊन मिळवेल, शस्त्र देऊन मिळवेल किंवा पैशाने मिळवेन, पण ते मी घेणारच आहे आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. ग्रीनलँडच्या या मुद्द्यावरती किंवा एकूणच अमेरिकेची आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जी गुंडागर्दी आता जगभर सुरू आहे, ज्या पद्धतीनं त्यानं व्हेनेझुएलामध्ये कारवाई केली, ज्या पद्धतीनं इराणमध्ये ते हस्तक्षेप करतायत, ज्या पद्धतीनं ते आता डेन्मार्कच्या भूमीवरती सैन्यबळ उतरवायचा प्रयत्न करतात, या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? याला कशा पद्धतीने अडवलं पाहिजे? कारण आज आहे 20 जानेवारी, डोनाल्ड ट्रम्प यांचं 1 वर्ष कंप्लीट झालंय व्हाईट हाऊसमध्ये. अजून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 3 वर्ष आहेत. त्यामुळे 3 वर्ष या माणसाला जगाला सहन करावं लागणार आहे. कसं करायला लागेल आणि याच्यावर काय उपाय? तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.